नमस्कार मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण भारतातील अनुसूचित जाती जमातींसाठी असलेल्या घटनात्मक तरतुदींचा विचार करणार आहोत। मित्रांनो, अनुसूचित जाती जमातींसाठीच्या घटनात्मक तरतुदी आहेत याचा संविधानामध्ये समावेश केलेला आहे आणि समाजामध्ये जो काही वंचित वर्ग आहे त्यांचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून संविधानामध्ये ही तरतूद करण्यात आली। मित्रांनो, भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये आपण बघितलं की राज्याचं ध्येय काय आहे? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रस्थापित करणं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण बघतो की आपल्या राज्याने त्या ठिकाणी वचन दिलंय की देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईल। पण समाजामधली असलेली विषमता जर दूर करायची असेल तर अनुसूचित जाती जमाती ज्यांना विशेष अधिकार देण्याची आवश्यकता आहे, त्यांना हीन वागणूक दिली जाते आणि त्यामुळे सामाजिक आहे, शैक्षणिक आहे आणि आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करायची या उद्देशाने मित्रांनो अनुसूचित जाती जमातींसाठी संविधानात विशेष तरतूद करण्यात आली। आता अनुसूचित जाती जमातींची ओळख करण्यासाठी त्यांना विशेष प्रमाणपत्र दिली जातात। भारतीय संविधानाच्या 15व्या कलमांतर्गत कोणत्याही व्यक्तीला आपण जात, धर्म किंवा लिंगाच्या आधारावर भेदभाव करू शकतो का? अजिबात नाही। त्यामुळे वंचित वर्गाला त्या ठिकाणी समान संधी मिळण्यासाठी मदत होते। याशिवाय अनुसूचित जाती आणि जमातींसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये आपण बघितलं की 15% जागा ह्या अनुसूचित जातींसाठी आहे आणि 7.5% म्हणजे 7.5% जागा ह्या अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवल्या आहे। त्यामुळे शिक्षणातील प्रवेशासाठी त्यांना अधिक संधी मिळणार आहे। याबरोबरच रोजगारामध्येही आरक्षणाची तरतूद आहे, जेणेकरून आपण पाहतो सरकारी नोकरी असेल, शैक्षणिक संस्था असतील, यामध्ये त्यांच्या प्रतिनिधित्वात वाढ होऊ शकेल। हा या घटनात्मक तरतुदी मागचा हेतू आहे। मित्रांनो, राज्यातील प्रत्येक सरकार या तरतुदींचं पालन करण्यासाठी बांधील आहे। अनेक राज्यामध्ये विशेष योजना राबवल्याही जातात ज्या या समुदायांना आर्थिक मदत आणि कौशल्य विकासासाठी मदत करतात। मित्रांनो, 1989 मध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या अत्याचाराच्या विरोधात विशेष कायदा लागू करण्यात आला आणि या कायद्यानुसार जर कोणत्याही व्यक्तीवर अत्याचार केले गेले असतील तर तात्काळ कारवाई केली जाते। त्यामुळे या समाजातील लोकांना विशेष संरक्षण देण्याचा प्रयत्न या अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार करण्यात आला। मित्रांनो, पण यातील काही तरतुदींचा जो प्रभाव आहे तो कमी झालाय। अनेक ठिकाणी आरक्षण हक्क समाजाच्या एका छोट्या वर्गापुरताच मर्यादित राहिलाय। त्यामुळे अधिक व्यापक जागरूकता आणि कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे। याशिवाय सामाजिक विकासासाठी स्थानिक शासन यंत्रणांच्या सहकार्याची सुद्धा आवश्यकता आहे। जर या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली तर मित्रांनो अनुसूचित जाती जमातींची जीवनशैली सुधारण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे। सामाजिक सुधारणेसाठी नागरिकांचं सहकार्य देखील महत्वाचं आहे। आपल्याला त्याबद्दल जागरूक राहणं आवश्यक आहे। वंचित वर्गांच्या हक्कांचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यामुळे या तरतुदींचा वापर करण्यासाठी मित्रांनो केवळ काहीच व्यक्तींनी पुढे येऊन चालणार नाही, तर प्रत्येकाने पुढे यायचं आहे। शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासात आपलं योगदान देणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की अनुसूचित जाती आणि जमातींच्या हक्कांचं संरक्षण हे आपलं एकट्याचं कर्तव्य नाही, हे सामूहिक कर्तव्य आहे। चला एकत्र येऊन आपण अधिकारांचं रक्षण करूया। ओके, यानंतरच्या पुढच्या भागात आपण अॅट्रॉसिटी ऍक्ट काय आहे, त्यात कोणकोणत्या तरतुदी केल्या गेल्या याचा विचार करू। मित्रांनो, निश्चितच अनुसूचित जाती जमातींसाठी असलेल्या घटनात्मक तरतुदी या ठिकाणी समजण्यास आपणास फायदा झाला असेल अशी अपेक्षा बाळगते आणि थांबते।